सर्वांना सुप्रभात. हरे कृष्णा. कालच्या अध्यायात आपण काय पाहिलं होतं सांगा बरं? धेनुकासुराचा वध पाहिला होता. आता आजच्या अध्यायामध्ये अध्याय क्रमांक 11 मध्ये आपण पाहणार आहोत कालिया दमन. आता कालिया दमन या शब्दाचा अर्थ आहे, कालिया हे एका नागाचे नाव आहे. दमन म्हणजे त्याला नियंत्रणात आणणे, जसं की आपण कंट्रोल मध्ये आणणं म्हणतो. तर या कालिया दमन या अध्यायामध्ये आपण आता पाहूया की श्रीकृष्णाने कशा रीतीने विषारी, कालिया कोण होता? एक विषारी साप होता आणि तो काही लहान नव्हता, खूप मोठा होता. आणि त्याला, सापाला फडा असतो का रे? साप जेव्हा फणा काढतो बघा, फणा, त्याला फडा म्हणतात, हो की नाही? तो जेव्हा विष सोडणार असतो किंवा रागात असतो तेव्हा तो अगोदर फणा काढतो. त्याला जर टच झालं, कधी पण सापाला जर स्पर्श झाला तर त्याच्या सुरक्षितेसाठी सगळ्यात अगोदर तो काय करतो? तो त्याचा फणा काढतो, हो की नाही? मग एक फणा नव्हता तर या विषारी कालिया नागाला 100 फणे होते. इतका विषारी तो होता. आणि तो कुठे राहायचा? तर तो कृष्ण कुठे राहायचा? वृंदावनाच्या बाजूला कुठली नदी होती? यमुना नदीमध्ये तो कालिया नाग राहायचा. आणि त्याचा आता एका नागाचं एवढं विष, मग तो कालिया नाग तर खूप मोठा होता, मग त्याचे 100 फडे होते, मग त्याचं विष तर किती जास्त असेल. आणि ते सगळं विष तो काय करायचा? त्या यमुना नदीत सोडायचा. मग आता जे वृंदावनात राहणारे लोक होते त्यांना जे पाणी लागायचं किंवा जनावर होते, प्राणी होते, ते पाणी पिण्यासाठी त्या यमुना नदीतच जायचे आणि मग ते पाणी पिलं. आता ते विषाचं पाणी का एका जागेवर राहतं का? त्यानं सोडलेलं विष ते पूर्ण पाण्यात पसरू लागलं. आणि ते विष पण कसं होतं? काळ्या रंगाचं, काळं विष होतं. ते पाणी एकदम घाण व्हायचं विष पडल्यानंतर. आणि जेव्हा ते प्राणी ते पाणी प्यायचं, विष पोटात गेल्यामुळे त्यांचं काय व्हायचं? मरण, ते मृत्युमुखी पडायचे. मग आता कृष्णाला वाटायला लागलं हे असं का होतंय, असं का होतंय? की पुन्हा बरेचदा तो विचार केला की पाणी पिऊन आल्यानंतर का बरं प्राणी मरत आहेत? आणि यमुनेच्या त्या जिथं कालिया नाग राहायचा त्याच्या तिथून प्राणी पण जात नव्हते, पक्षी पण जर वरून उडाले, इतकं विष त्याचं भयानक होतं की जरी पक्षी त्या यमुने नदीच्या वरून उडायला लागले तरीही ते काय व्हायचे? मरण पावून त्या पाण्यात पडायचे. इतकं भयानक विष त्या पाण्यामध्ये होतं. म्हणजे कुणाचं विष होतं? ते त्या नागाचं, सापाचं विष होतं. मग कृष्णाला हे काही सहन होणार होतं का? नाही. मग एके दिवशी काय झालं? कृष्ण आपल्या मित्रांसोबत, भावासोबत खेळण्यासाठी यमुनेच्या तीरावर गेले. यमुनेच्या तीरावर गेल्यानंतर खेळत 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 ते काही त्यांचे सवंगडी पाण्यात गेले. पाण्यात गेल्यानंतर आता ते विषारी पाण्याचा स्पर्श झाल्यानंतर ते बेशुद्ध झाले. त्यांचे 2 सवंगडी, त्यांच्यासोबत गायी होत्या, त्या पण बेशुद्ध झाल्या. मग कृष्णाला कळालं की इथं काहीतरी आहे, म्हणून ते पाण्यात पुढं पुढं जाऊ लागले. पुढं पुढं जात होते तेव्हा त्यांना कळालं की आतमध्ये काय आहे? विष आहे. कृष्ण बाहेर आले आणि बाहेर आता बघा विष एवढं पसरलं होतं की नदीच्या तीरावरती जी झाडं असतात त्या विषामुळे ते झाड, ते गवत सगळं काही संपलं होतं. फक्त एकच झाड जिवंत होतं आणि त्या झाडाचं नाव आहे कदंबाचं झाड. फक्त एकच असं झाड होतं की ते झाड जिवंत होतं. मग कृष्ण काय केले? त्या झाडावर चढले. त्या झाडाच्या खाली तो नाग राहायचा. मग झाडाच्या खाली तो नाग राहायचा. कृष्णाने काय केली? झाडावर चढून त्या पाण्यामध्ये उडी मारली. उडी मारल्याबरोबर कालिया नाग तेव्हा झोपलेला होता, पण त्यांच्या पत्नी जागी होत्या. मग त्यांनी सांगितलं की हे बालका, तू काही इथं तर कोणी जिवंतच राहत नाही, पण तू काही साधारण बालक नाहीस, म्हणून कदाचित तू जिवंत आहेस. तू काय कर, कालिया नागाला जाग येण्या अगोदर तू वापस जा. कृष्ण जातील का? कृष्णाने सांगितलं मी जाणार नाही, मी आलोयच, मी काळाचा काळ आहे आणि मी त्या कालियाला मारल्याशिवाय मी काही वापस जाणार नाही. कारण तो माझ्या परिवाराला, म्हणजे यमुनेच्या तीरी राहणारा कोणता परिवार होता त्याचा? कोण राहत होतं यमुने तीरी? गोकुळवासी सगळे राहत होते की नाही? त्यांना त्रास होतो, त्यामुळे मी काही त्या कालियाला जिवंत सोडणार नाही. मग कालियाचं आणि कृष्णाचं खूप मोठं युद्ध झालं. युद्ध झाल्यानंतर जिंकणार कोण होतं? कृष्णा. कृष्णाने कालियाचं सगळं विष काढून घेतलं. मग कालिया कृष्णाला शरण आले. कृष्णाने कालियाला जिवंत मारलेलं नाही, त्यांना मारून टाकलं नाही, तर
कालियाची जी पत्नी होती ती कृष्णाला समोर येऊन पुन्हा पुन्हा विनवणी करू लागली की माझ्या पतीला मारू नका, त्याचं विष तर तुम्ही आता काढून घेतलेलं आहे, तुम्ही त्याला आता मारू नका. मग कालियानेही सांगितलं की मी या नदीमध्ये का येऊन राहिलो, तर त्याला गरुडाची भीती वाटायची. गरुड या पक्षाची सापाला अजूनही भीती वाटते बघा. कधी जर तुम्ही बघितलं, गरुड आणि सापाची दुश्मनी आहे, कारण गरुड कुणाचं वाहन आहे, विष्णूचे, हो की नाही. त्यामुळं त्या सापाला गरुडाची अजूनही भीती वाटते, कारण गरुड सापाला दिसता क्षणी त्याच्या अंगावर टोचण्या मारायला लागतं. म्हणून कालियानाग तिथे जाऊन राहिला होता. मग कालियाने सांगितलं की मला खूप भीती वाटते पक्षाची, कुठल्या, गरुड पक्षाची. मग कृष्णाने कालियाच्या डोक्यावर स्वतःचे पावलं ठेवले आणि सांगितलं की गरुड पक्षी तुला आता काहीही करू शकत नाही. तू काय कर, आता तू द्वारकेजवळ एक नदी आहे तिथे जाऊन तू तुझं वास्तव्य कर, पण तू आता कुठलेही समाजासाठी किंवा विष तुझ्या शरीरात नाही, त्यामुळे तू आता कुठलं दुष्कर्म करू शकतोस का, कुणाचा जीव घेऊ शकतोस का, तू फक्त जिवंत राहू शकतोस, पण तू कुणालाही जीवितहानी करू शकत नाहीस. कालियाचा वध केला होता का श्रीकृष्णाने? नाही, फक्त त्याचं विष काढून त्याला जीवनदान दिलं होतं. कुणाच्या सांगण्यावरून? कालियाच्या धर्मपत्नीच्या सांगण्यावरून. चला तर आजच्या अध्यायावरचे आपण प्रश्न पाहणार आहोत.